सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. जसं काल आपण आपल्या पाठाला सुरुवात केली होती ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. याचे लेखक होते बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म 24 जुलै 1929 साली तर मृत्यू 17 सप्टेंबर 2015 साली झाला. एक प्रसिद्ध लेखकच नव्हते तर ते एक प्रसिद्ध काय होते क्रिकेट सामन्याचे समालोचक म्हणजे ते खूप उत्तम प्रकारचे काय होते कमेंटेटर सुद्धा होते. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी त्यांचे काय आहे ते प्रसिद्ध पुस्तकं सुद्धा त्यांनी काय केलेत लिहिलेले आहेत. तर आपण हे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप ही आपण पाठ पाहिला आपण. त्या पाठामध्ये काय काय पाहिलं की ऑलिम्पिक सामने जे असतील सामन्याची सुरुवात कशी झाली, कुठे झाली व कशासाठी झाले, तिथे मध्ये खंड कधी पडला, त्यानंतर परत कधी सुरू झाले किंवा याला बोलतो नवीन ऑलिम्पिकचे गेम कधी सुरू झाले. त्याबरोबर जे काही वर्तुळ असतात किंवा जे काही झेंडा दाखवला जातो ऑलिम्पिकचा, जे 5 रिंगा किंवा 5 वर्तुळे दाखवले जातात त्या वर्तुळाचा अर्थ काय, या सर्व गोष्टीचा आपण आढावा काय घेतला या पाठातून घेतलेला आहे. आणि या पाठातूनच आपण काय केली ऑलिम्पिक या जागतिक किंवा जागतिक क्रीडा स्पर्धा जी आहे या स्पर्धेची काय घेतली पुरेपूर आपण काय घेतली माहिती घेतलेली आहे. तर आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत की ज्यामध्ये स्वाध्यायामध्ये आपण आज ह्याच्या खालचे जे प्रश्न जे काय असतील किंवा जे काही प्रश्न उत्तर असतील ते प्रश्न उत्तर काय करणार आहोत आपण आज सोडवणार आहोत. तर आपण आज प्रश्न किंवा स्वाध्यायाला सुरुवात करूया. दोन मिनिट. तर हा आपला पाठाखालचा स्वाध्याय होता. तर आपण आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा. त्यामधील पहिला आहे ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य काय. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य काय आहे ते आपण पहिल्याच पॅराग्राफ मध्ये पाहिलं. ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य आहे सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस. म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता हे आपल्या काय ऑलिम्पिकचे हे ब्रीदवाक्य. त्या खालतीच काय वाक्यातून मिळणारा संदेश. आता या वाक्यातून मिळणारा संदेश काय की जो आपण जे ब्रीदवाक्य सांगितलं सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आता ह्याच्यातून मिळणारा संदेश कोणता आहे की पहिला गतिमानता किंवा सिटियस म्हणजे प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त काय करायचं गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा आहे कोणतं ऑल्टियस म्हणजे उच्चता. प्रत्येक खेळाडूने अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. दुसरा आहे फॉर्टियस. फॉर्टियस म्हणजे तेजस्विता म्हणजेच बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त काय केले पाहिजेत श्रम केले पाहिजेत. तर हे आपल्या ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य आहे सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. आता दुसरा आहे ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना. आता हे जे काही ऑलिम्पिक घेतले जातात किंवा प्रत्येक 4 वर्षांच्या जागतिक क्रीडा स्पर्धा खेळवल्या जातात त्यातून आपल्याला कोणत्या भावना ज्या असतात ते विकसित करायच्या, कोणत्या भावना काय करायच्या विकसित होतात यातून. तर यातून 6 अशा भावना अशा विकसित होतात. पहिला आहे सद्भावना, दुसरी आहे समता, तिसरा आहे मैत्री, चौथा आहे शिस्त, पाचवा आहे विश्व बंधुत्व आणि शेवटचा आहे ऐक्य म्हणजे युनिटी. तर हे काय ते 6 भावना ज्या आहेत त्या भावना काय होतात त्या त्यातून व्यक्त होतात. सद्भावना असेल, समता असेल, शिस्त असेल, मैत्री असेल, विश्वबंधुत्व असेल किंवा ऐक्य असेल.
तर हे 6 भावना ज्या असतील, ह्या 6 भावना काय होत्या त्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून किंवा ऑलिम्पिक सामन्यातून काय होत्या त्या विकसित होतात. तर पुढचा प्रश्न पाहू. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. पहिला असेल पहिले ऑलिम्पिक विलेज येथे वसले. आता पहिले ऑलिम्पिक विलेज कुठे वसले? तर योग्य पर्याय आहे आ, मेलबर्न. पहिले ऑलिम्पिक विलेज मेलबर्न इथे वसले. दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. तर कोणत्या वर्षापासून ऑलिम्पिक सामने सुरू झाले? तर पहिला ऑलिम्पिक सामना हा कधी सुरू झाला? इसवी सन 1776 साली. तर इसवी सन 1776 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. आता पुढचं आपण पाहूया की खालील वाक्य वाच. अधोरेखित केलेल्या शब्दाबाबत माहितीपूर्ण तक्ता पूर्ण करा. एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे डॅश हे चिन्ह लिहा. उदाहरण व यासाठी लिंग वचन विभक्ती सगळीकडे हे चिन्ह येईल. आता हे पहा, तर खाली हा तक्ता दिलाय. तक्ता काय करायचं आपल्याला सोडवायचा आहे. तर पहिलं वाक्य कोणते दिलंय? पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. आता हाच वाक्यामध्ये आलेले जे प्रत्येक शब्द असतील, या प्रत्येक शब्दाचं तुम्हाला काय सांगायचंय? मूळ शब्द सांगायचे, शब्दजात सांगायचे, प्रकार सांगायचे, लिंग सांगायचे, वचन सांगायचे आणि विभक्ती सांगायचे. तर सुरुवात करूया आपण. पहिला शब्द असेल पुरुषांसाठी. पुरुषांसाठी मूळ शब्द काय असेल? पुरुष. तर तुमच्याकडे पुस्तक वगैरे असेल तर तिथे तुम्ही लिहून घेऊ शकता. तर पहिला शब्द असेल पुरुषांसाठी, तर मूळ शब्द काय असेल? पुरुष. शब्दजात ही काय असेल? नाम. प्रकार काय असेल? सामान्य नाम. लिंग काय असेल? पुल्लिंग. आणि वचन कोणते असेल? अनेक वचन. तर विभक्ती काय येणार? ह्याच्यामध्ये विभक्ती येणार नाहीये. मी परत एकदा सांगतोय, पुरुषांसाठी हा शब्द जर असेल आपला, त्याचा मूळ शब्द कोणता आहे? पुरुष. शब्दजात कोणती आहे? नाम. प्रकार कोणता आहे याचा? सामान्य नाम. लिंग कोणत्या यांचं? पुरुष. सॉरी, लिंग कोणत्या याचं? पुल्लिंग. आणि वचन कोणते आहे? अनेक वचन. आणि विभक्ती याच्यामध्ये येणार नाहीये. दुसरा शब्द असेल व. त्याच्यामध्ये मूळ शब्द वच येणार आहे. शब्दजात. आता ह्याच्यामध्ये शब्दजात कोणती येणार आहे? शब्दजात येणार आहे उभयान्वी अव्यय. याचा प्रकार कोणताच येणार नाही. लिंगही कोणते येणार नाही. वचन याच्यामध्ये येणार नाही. आणि विभक्ती येणार नाही. तर या तिन्ही चारी मध्ये काय येणार तुमचे? हे डॅश डॅश येणार आहेत. तिसरा असेल स्त्रियांसाठी. स्त्रियांसाठी मध्ये मूळ शब्द असेल स्त्री, शब्दजात असेल नाम, प्रकार असेल त्याचा सामान्य नाम, लिंग असेल स्त्री, वचन असेल अनेक वचन, आणि विभक्तीमध्ये काय येईल? डॅश येईल. चौथा असेल वेगवेगळे. आता याच्यामध्ये मूळ शब्द कोणताच येणार नाही. शब्दजात असेल विशेषण, प्रकार याच्यामध्ये येणार नाही. लिंग असेल याचा, लिंग मध्ये पण काही येणार नाही. आणि वचन असेल अनेक वचन, आणि विभक्तीमध्ये येईल डॅश. आता पुढचा असेल सामने. याचा मूळ शब्द असेल सामना, शब्दाचा असेल नाम, त्याच्यामध्ये प्रकार कोणता येणार नाही. लिंग मध्ये डॅश येईल, वचन याच्यामध्ये अनेक वचन येतील, आणि विभक्तीमध्ये काय येईल याचे? विभक्तीमध्ये सुद्धा डॅश येऊन जाईल. पुढचा असेल होतात. आता याच्यामध्ये मूळ शब्द कोणता आहे? होणे. शब्दजात कोणते असेल? क्रियापद. आणि प्रकार कोणता असेल? अकर्मक क्रियापद. लिंगामध्ये काय येईल? डॅश येईल, वचन मध्ये डॅश येईल, आणि विभक्तीमध्ये सुद्धा काय येईल? डॅश येईल. तर हा आपला तक्ता होता. तो तक्ता आपण सोडवलेला आहे. पुढचा आहे आपला प्रश्न क्रमांक 4, स्वमत. आता स्वमत मध्ये काय करायचंय तुम्हाला? की ते जे काही संकल्पना दिली असेल, जे काय असेल ते तुम्हाला काय करायचे? स्पष्ट करायचे. पण तुमच्या शब्दामध्ये किंवा तुमच्या ओन वर्ड्स मध्ये काय करायचे हे हा प्रश्न लिहायचा आहे, किंवा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं? द्यायचंय. आता स्वमत म्हणजे काय करायचं? यामध्ये तुम्ही कशा प्रकारे विचार करता, किंवा तुम्ही कशा प्रकारचं काय करता ह्याच्यावरती थिंकिंग करता, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तरी मी याचं उत्तर सांगतोय. तर प्रश्न होता आपला, ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना काय करायची? स्पष्ट करायची आहे. त्याची संकल्पना स्पष्ट करताना कोणते कोणते मुद्दे आले पाहिजेत?
की मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचे काय महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने जगभरातील क्रीडाप्रेमींचे काय घेतात हे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिम्पिक सामन्याचे स्वतंत्र निशाण म्हणजे एक भला मोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढरा शुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगाची काय असते त्याच्यावरती वर्तुळे एकमेकात गुंफलेले दिसून येतात. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि ध्वजाचा पांढरा शुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ. जगभरातील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू काय करतात या स्पर्धेमध्ये भाग घेतात किंवा या सामन्यामध्ये भाग घेतात. देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिम्पिक सामने काय घेतात हे दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. या सामन्यासाठी व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यासाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश म्हणजे या देशामध्ये ऑलिम्पिक होतात. स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही. इथे सर्वांना काय केले जाते समान संधी मिळते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व त्याच्या प्रयत्नाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे समतेचा व विश्वबंधुतेचा संदेश जगाला देत असतात. तर ह्या प्रकारचं काय केलं पाहिजे उत्तर तुमचं आलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं तेच उत्तर असं काही सांगता येत नाही. ह्याच्यामध्ये तुमच्या ओन थिंकिंगने किंवा तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही काय करू शकता याचं उत्तर लिहू शकता. आता उपक्रम दिलेले बघा. सन 2016 साली झालेल्या ऑलिम्पिक सामन्यातील सुवर्ण, रजत, कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने वापर करून मिळवा. खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये काय लिहिलं व्यक्तीचे नाव, देश, खेळाचे नाव, पदक. आता इथे काय लिहिले 2016 लिहिले. आता यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता 2021 सुद्धा घेऊ शकता. 2021 साली म्हणजे जे आता जे ऑलिम्पिक सुरू आहे त्या ऑलिम्पिक सुरू मध्ये कोणत्या खेळाडूने किंवा कोणता खेळाडू कोणत्या देशाकडून खेळला आणि कोणत्या खेळामध्ये त्याने कोणते पदक मिळवले हे काय करायचं तुम्हाला लिहायचं. म्हणजे एक तुमचं काय होतं हे जनरल नॉलेज होऊन जातं आणि करंट अफेअर मध्ये पण तुम्ही काय होतं ते पारंगत होऊन जातं. तर याच्यामध्ये 2021 जर आलं तर तुम्ही इथं काय करू शकता पहिलं नाव लिहू शकता मीराबाई चानू लिहू शकता. देश असेल भारत, खेळाडूचे नाव असेल वेट लिफ्टिंग आणि पदक असेल कांस्य पदक. हे कांस्य पदक काय केलेले ते मीराबाई चानू यांना मिळालेलं आहे. तर हे आपण पाहिला काय आपला स्वाध्याय पाहिला. स्वाध्याय एकदम सोपा आहे. यामध्ये काहीच अवघड असं काही नाहीये. तर आपण काय केलं तर ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ काय केलं हे आपण हा पाठ पाहिला. या पाठाचं आपण परत एकदा रिव्हिजन घेऊया. म्हणजे आपल्याला स्वाध्याय सोडवताना किंवा ह्याच्यावरती जे काही प्रश्न येतील ते प्रश्न आपल्याला काय जातील सोपे जातील किंवा अजून आपल्याला काय होऊन जाईल यामध्ये मदत होऊन जाईल. आता ह्याच्यामध्ये पहा सर्वप्रथम ह्याचा आपण लेखक परिचय करून घेऊ. लेखक परिचय म्हणजे लेखक काय लेखकाबद्दल माहिती आपण करून घ्यायची. की याचे लेखकाचे नाव आहे बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म 24 जुलै 1929 साली झाला. मृत्यू 17 सप्टेंबर 2015. प्रसिद्ध लेखक व क्रिकेट सामन्याचे काय आहे ते समालोचक आहेत. समालोचक म्हणजे कमेंटेटर आहेत. यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहेत पहिले शतक, कुमारांचे खेळ आणि क्रिकेट मधील नवलकथा. आता प्रस्तावना पाहू की नेमकं काय सांगितले ह्याच्यामध्ये या पाठामध्ये किंवा या लेसन मध्ये. ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली? हे सामने भरवण्यापाठीमागे उद्दिष्ट कोणते? ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय? या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकाने घेतला आहे.
प्रस्तुत पाठातून ऑलिम्पिक या जागतिक क्रीडा स्पर्धाविषयी काय केलेले माहिती याच्यामध्ये दिलेली दिसून येते. तर सर्वप्रथम पाहू आपण एक मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आता मनुष्याच्या सर्वांगीण विकासात क्रीडेचे काय महत्व आहे किंवा क्रीडेचे महत्व किंवा खेळाचे महत्व असे जास्त काय आहे असं लेखक का बोलतात, तर का क्रीडा व्यक्तिमत्वाचे महत्वाचे साधन आहे, तर का खेळ खेळल्याने व्यक्ती चपळ, सदृढ आणि प्रवीण बनतो. म्हणजे खेळाडू जो असेल किंवा जो काही सामान्य माणूस असेल, जर क्रीडा जर करत असेल किंवा खेळ खेळत असेल, तर तो एक प्रकारे काय होतो, चपळ बनून जातो, सदृढ बनून जातो किंवा त्यामध्ये पारंगत होऊन जातो. मैदानी खेळ जसे की क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, हॉकी असेल, कबड्डी असेल, अशा प्रकारचे विविध खेळ खेळल्याने माणसाचे शरीर लवचिक बनते. लवचिक बनते म्हणजे शरीरामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत किंवा शरीर कोणत्याही कार्यासाठी काय होते, हे तयार राहते. खेळ खेळल्याने एक प्रकारची शक्ती अंगात निर्माण होते. व्यक्तीमध्ये वक्तशीरपणा येतो. एकतेचे महत्त्व कळते. आता हे सर्वात महत्त्वाचं की एकतेचे महत्त्व कळते. एकतेचे महत्त्व कळते म्हणजे काय? की कोणतेही आपण गेम खेळतो किंवा जसं मी वरती सांगितलं क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, हॉकी असेल किंवा कबड्डी असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एकटे खेळून चालणार नाही. यामध्ये तुम्हाला काय केले पाहिजे, सांघिक भावना ही असलीच पाहिजे. म्हणजे हा गेम असेल किंवा हे काय गेम असेल किंवा जे काही आपण हे करतोय अ, खेळ खेळतो त्यामध्ये सांघिक भावना किंवा एकट्याच्या जीवावर कोणता खेळ चालत नाही. ह्याच्यामध्ये काय असते, सांघिक भावना खूप असते. त्यानंतर एखाद्या खेळात चांगल्या प्रकारचे प्रावीण्य व कौशल्य मिळवल्यास प्रसिद्धी मिळते. खेळ खेळणे म्हणजे एक प्रकारची कसरतच होऊन जाते. व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्रियेचे काय होते, संतुलन राखले जाते व मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे म्हणून हे काय आहे ते, आता यामध्ये पहा, सर्वात महत्वाचं की खेळ खेळल्याने एक प्रकारची कसरत किंवा नियमितपणे व्यायाम होत असतो. आता तुम्ही जर खेळ खेळत असाल किंवा क्रीडे करत असाल किंवा क्रीडा करत असेल, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची जिम लावण्याची गरज नाही किंवा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करण्याची गरज नाही. हे खेळ खेळल्याने काय होते, तुमच्या बॉडीची किंवा तुमच्या शरीराची काय होते, आपोआपच एक कसरत होऊन जाते. त्यामुळे शरीराचा काय होतं, नियमितपणे व्यायाम हा होतच राहतो. खेळामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्रियांचे काय होते, संतुलन राखले जाते. म्हणजे खेळामुळे तुमच्या व्यक्ती शारीरिक म्हणजे तुमचे जे काही फिजिकली असेल, हात-पाय असेल किंवा जे काय असेल आणि मानसिक किंवा मेंटल कंडिशन जे असते, यांच्या दोघांचं काय केलं जातो, हा बॅलन्स राखला जातो. त्याच्यामुळेच काय खेळाचे मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात काय आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे, असे लेखक म्हणतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यात एक मानाचे स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित केलं. त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाची मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. आता ह्याच्यामध्ये लेखक काय बोलतायत की प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक खेळाडू काय जेव्हा ऑलिम्पिकला जातो किंवा जो जागतिक क्रीडा स्पर्धेला जातो, तर त्यासमोर एकच ध्येय असतं, की आपल्या देशाला काय करायचं, ऑलिम्पिक विजयाचं मानकरी बनवायचंय. म्हणजे जागतिक स्तरावरती किंवा एक जागतिक लेव्हलवरती किंवा वर्ल्ड लेव्हलवरती काय करायचं, भारताचं नाव असेल किंवा त्याच्या देशाचं नाव असेल, त्या देशाचं नाव काय करायचंय, हे देशाचं नाव पुढे आणायचं आणि त्याला विजयाचा मानकरी बनवायचे. त्यासाठी ते खेळाडू काय करतात, सलग 4-5 वर्ष काय करतात, ते पूर्णपणे त्याला मेहनत करत असतात आणि त्याच्यावरती काय करतात, हे कसून अशी मेहनत करून कष्टाचं चीज स्पर्धेमध्ये काय करतात, ते कष्टाची चीज करतात. आता ह्याच्यामध्ये खेळाडूंसाठी काय आहे, ते 3 सूत्र सांगितले आहेत. 3 सूत्र कोणती सांगितलेली आहेत? गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आता हे जे आहेत खेळाडूंसाठी हे 3 जे सूत्र असेल, हे सूत्र का महत्वाचे आहेत? आता याचं
उत्तर लिहिताना किंवा ह्याचा काय हा समजा प्रश्न आला की गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता ही सूत्र खेळाडूंसाठी आवश्यक का आहेत? हा जर प्रश्न आला तर ह्याच्यावरती तुमचं उत्तर काय असेल, की खेळाडू म्हटलं की तो चपळ, कुशल आणि प्रवीण आणि तरबेज असला पाहिजे. यासाठी खेळाडूला गतिमान होणे आवश्यक असते. म्हणजे खेळाडू म्हटला की तो सर्व बाजूने काय असला पाहिजे, परफेक्ट असला पाहिजे. मग त्यामध्ये कुशलता असेल, चपळता असेल, प्रावीण्यता असेल आणि किंवा तरबेजपणा असेल. तर ह्यासाठी त्याला खेळाडूला काय झालं पाहिजे, हा गतिमानता ही असलीच पाहिजे किंवा गतिमान हा असलाच पाहिजे. प्रत्येक खेळाडूने आपापल्या खेळात प्रावीण्य मिळवण्यासाठी खेळाचा जास्तीत जास्त काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे. आता तुम्ही तुम्हाला एक सिंपलचा प्रश्न किंवा सिंपलचा असा क्वेश्चन करू, की तुम्ही स्कूल लेव्हलवरती काय करता, क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेता किंवा नॅशनल लेव्हलवरती असेल किंवा स्टेट लेव्हलवरती भाग घेता. तुमचे प्रशिक्षक असतील किंवा तुमचे क्रीडा शिक्षक असेल, तुम्हाला असेच डायरेक्ट उठवून घेऊन जातात, "का रे चला आता आज खेळायचं किंवा स्पर्धेला जायचं." नाही, तर तुम्ही काय करता, कसून असं काय करता, सराव करता. 3 ते 4 महिने काय करता, सराव करत असता. त्यानंतर तुम्ही काय करता, त्या स्पर्धेमध्ये उतरत असता. म्हणजेच त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल, तर खेळाडूला काय करायचंय, खेळाचा हा जास्तीत जास्त सराव काय केला पाहिजे, खेळाडूने केला पाहिजे. जेणेकरून त्याच्या खेळण्यात काय येईल, गतीत वाढ होईल. खेळाडूने आपल्या खेळात कौशल्य संपादन करण्यासाठी प्रयत्नाची काय केली पाहिजे, शिकस्त केली पाहिजे. म्हणजे त्या खेळाडूने कौशल्य प्राप्त जर करायचं असेल त्या खेळामध्ये, तर त्या खेळाडूने काय केली, प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे. म्हणजे एका समजा पहिल्यांदा हार जर मिळाले, तर त्यामध्ये हारून न जाता त्या प्रयत्न केले पाहिजे आणि त्या प्रयत्नांतीच काय मिळतात, हे खेळाडूंना किंवा तुम्हाला काय मिळतात, हा परमेश्वर मिळत असतो. तसेच त्याने स्वतःचे शरीर सदृढ बनवण्यासाठी जास्तीत जास्त काय केले पाहिजे, हे श्रम केले पाहिजे. खेळाडूला नियमित व्यायाम करणे फार गरजेचे असते, जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचे तेज त्याच्या शरीरात काय होते, हे निर्माण होते. आता खेळाडू फक्त खेळ खेळला नाही पाहिजे, तो फक्त त्याने काय केलं पाहिजे, हे नियमित व्यायाम सुद्धा केला पाहिजे. नियमित नियमित व्यायाम केल्याने काय करते, त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते किंवा तेच त्याच्या शरीरामध्ये काय होतात, हे निर्माण होत असतात. अशा प्रकारे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता हे काय होतं, 3 सूत्र आपल्या खेळाडूंच्या अंगी ही असलीच पाहिजेत किंवा फार आवश्यक आहेत. तर तर पुढे काय सांगतात, पुढे लेखक काय सांगतायत, की ऑलिम्पिक 1900 सॉरी, की ऑलिम्पिक जे गेम असतील किंवा ऑलिम्पिक जे काही खेळ असले, सर्वात पहिल्यांदा सुरू कुठे झाले? हे ग्रीस देशामध्ये सुरू झाल्याचे काय होतं, ते इतिहासात आपल्या नोंद आहे. हे कधी सुरू झाले? ते इसवी सन 1776. पुढे जसा ग्रीक साम्राज्याचा ऱ्हास झाला, तसे इसवी सन पूर्व 339 मध्ये काय केले, हे सामने पूर्णपणे बंद पडले. पण नंतर 1894 साली या ऑलिम्पिक गेमची काय झाली, परत आधुनिक जगाला आठवण झाली आणि त्यानंतर काय केले, ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली आणि कुबर्टी नावाच्या क्रीडा तज्ञाने किंवा स्पोर्ट एक्सपर्टने काय केले, या ऑलिम्पिकचे पुनर्जीवन केले आणि 1896 पासून ऑलिम्पिक सामने काय केले जाते, प्रत्येक दर 4 वर्षांनी भरवली जातात. आणि त्याच निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्व बंधुत्व, शिस्त, ऐक्य या भावना काय होतात, ह्या वाढीस लागतात. आता यामध्ये अजून एक शब्द आला होता, ऑलिम्पिक विलेज. आता ऑलिम्पिक विलेज म्हणजे काय? किंवा ऑलिम्पिक गाव ज्याला आपण मध्ये बोलतोय, ऑलिम्पिक गाव म्हणजे किंवा ऑलिम्पिक विलेज म्हणजे काय? ऑलिम्पिक विलेज म्हणजे काय? खेळाचे विशाल असे मैदान. असे विशाल असे मैदान म्हणजे काय? की ह्या खेळामध्ये जवळपास 5 ते 6,000 खेळाडू काय होतात, ते सहभागी झालेले असतात. आणि सहभागी होत असताना त्या ह्याच्यामध्ये, या ऑलिम्पिक गेम्समध्ये जवळपास 21 ते 25 खेळांचे काय केले असते, ह्याच्यामध्ये तरतूद केली असते. आणि ते वेगवेगळ्या खेळ खेळण्यासाठी किंवा 21 खेळाची तरतूद केली असते. खेळ खेळण्यासाठी काय केलं असतं, ते वेगवेगळे लोक आलेले असतात किंवा वेगवेगळे खेळाडू आलेले असतात. प्रेक्षक जवळपास 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची काय असते, ती सोय असते आणि त्याबरोबर 25,000
लोक हे काय करतात, उभारून सुद्धा काय करू शकतात, हे सामने पाहू शकतात. त्यामध्ये खेळांचे विशाल असे मैदान असतात. त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारासाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेली इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपर्यायासाठी सुसज्ज असे विशाल उपग्रहे, असे काय असतात ते मोठे गावच असते. आणि त्यालाच काय बोलतो, हे आपण ऑलिम्पिक विलेज असे बोलतो. आता ही सर्वात प्रथम संकल्पना कुठून आली, की सर्वात प्रथम ही संकल्पना 1956 मेलबर्न येथे मांडण्यात आली. आणि सर्वप्रथम ऑलिम्पिक विलेज हे कुठे बांधण्यात आले? मेलबर्न येथेच बांधण्यात आले. आणि हे काय करतात, हे दर 4 वर्षांनी काय करतात, हे दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक विलेज बांधले जाते किंवा ऑलिम्पिक जागतिक क्रीडा स्पर्धा भरवली जातात. आणि जवळपास 5 ते 10 दिवस हे काय चालत असतात, हे ऑलिम्पिक गेम चालत असतात. आता ह्याच्यामध्ये पहा, ही जी जागतिक क्रीडा स्पर्धा भरवली जाते, ह्याच्यामध्ये काय असतात, जातीभेद नसतात, धर्मभेद नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे वर्णभेद ह्याच्यामध्ये दिसून येत नाहीत. आता असा लेखक का बोलतो, की ह्याच्यामध्ये क्रीडाच्या क्षेत्रात जातीभेद, धर्मभेद आणि वर्णाला काय असतो, थारा नसतो. सर्वांना काय केलं, ते समान संधी दिली जाते. जसं ह्याच्यामध्ये ब्रीदवाक्य क्रीडेचे, की ह्या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये जातीभेद, धर्मभेद आणि वर्णभेद त्याला थारा नसतो. आणि सर्वांना इथे काय केली जाते, ही समान संधी दिली जाते. तर लेखक काय सांगतोय, की क्रीडा स्पर्धा ज्या असतील, हे सर्वांसाठी काय असतात, त्या मुक्त असतात. क्रीडेंचे सर्वांना काय असे स्वातंत्र्य असते. इथे जातीभेद, धर्मभेद, वर्णभेदाला काय नसते, मुळीच स्थान नसते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिले, हेच क्रीडेचे काय असतात, हे ब्रीदवाक्य असते. प्रत्येक खेळाडू हा आपापल्या क्षमतेनुसार किंवा कोणतीनुसार खेळात पारंगत होत असतो. त्यावरून त्याची श्रेणी काय केली जाते, ठरवली जाते. म्हणजे तुम्ही जर जागतिक क्रीडा स्पर्धा किंवा कोणती क्रीडा स्पर्धा घेतली, त्या क्रीडा स्पर्धामध्ये काय नसते, कोणत्याही भेदभावाला काय नसतो, थारा नसतो, की ह्या वर्णाचा आहे किंवा हा या जातीचा आहे किंवा हा या धर्माचा आहे म्हणून तर याला पहिलं पदक द्यावं किंवा सुवर्ण पदक द्यावं किंवा चांदीचं पदक द्यावं, हे नाही. ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला तिथे तुमची क्षमता दाखवावी लागते, तुमची कुवत दाखवावी लागते, की तुम्ही त्या खेळामध्ये किती पारंगत आहात. आणि त्यावरून तुमची काय ठरते, श्रेणी ठरवली जाते. आपल्या भारत देशात विविध प्रांताचे काय करतात, विविध धर्माचे खेळाडू होत आहेत. आज आपल्या देशात जर पाहिलं आपण, देशात क्रिकेट टीम, हॉकी टीम, कबड्डी टीम, अशा विविध खेळाच्या टीम आहेत. तिथे असणारे खेळाडू हे भारताचे विविध प्रांतातील आहेत. तिथे जात पात, भाषा, धर्म किंवा राज्य यांना मुळीच स्थान नाही. जेव्हा कोणती टीम निवडली जाते किंवा कोणतीही खेळाची टीम निवडली जाते, तर त्यामध्ये कोणतीही जात-पात पाहिली जात नाही, भाषा पाहिली जात नाही, धर्म पाहिले जात नाही किंवा राज्य पाहिले जात नाही. तर यामध्ये फक्त पाहिलं जातं, की तुमची क्षमता किती आहे, तुम्ही त्या खेळामध्ये किती पारंगत आहात, तुमची किती कुवत आहे, की तुम्ही त्या खेळामध्ये किती पारंगत आहे आणि की तुमचं कौशल्य किती आहे. फक्त हे गुण तुमचे काय केले जातात, यामध्ये पाहिले जातात आणि ह्यानुसार तुम्हाला काय केले जाते, ह्या टीम मध्ये किंवा ह्या संघामध्ये काय केले जाते, जागा दिली जाते. जसं आपण भारताची क्रिकेट टीम जर पाहिले, भारताची क्रिकेट टीम जेव्हा पाहतो आपण, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत, वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषेचे धर्म आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या राज्याकडून आलेले खेळाडू आहेत. यामध्ये कोणताही भेदभाव नाही, काय नाही. जसं आपण पहिलं क्रिकेट टीम जर पाहिले, विराट कोहली काय दिल्लीचा आहे, रोहित शर्मा मुंबईचा आहे. त्यानंतर अजून कोण कोण आहे, रवींद्र जडेजा जर पाहिला, रवींद्र जडेजा कुठून आहे ते, हा, गुजरात मधून आहेत. किंवा असे खूप सारे लोक आहेत, की जे काय वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या भाषेतून आपलं काय करतात, हे प्रतिनिधित्व करत असतात. तर त्यामुळेच लेखक काय बोलतात, की हे ज्यामध्ये क्रीडेमध्ये काय नाहीये, कोणत्याही प्रकारच्या जाती, धर्माला आणि वर्णाला काय नाहीये इथे जागा, जागा नाहीये. फक्त इथे कोणाला जागा आहे, इथे फक्त जागा आहे फक्त तुमच्या कुवतीला, तुम्ही त्या खेळामध्ये किती पारंगत आहात, ह्याच त्याला काय आहे, ते तुम्ही तुमच्या
यानुसार तुम्हाला काय केलं ते संघास स्थान दिले जाते. आता पुढे काय केले त्यांनी, वेगवेगळ्या देशांचे काय दिले, वेगवेगळ्या देशांचे जे खेळाडू असतील, वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंचे काय दिले तुम्हाला इथे माहिती दिली आहे. पण आज जर आपण जर पाहिलं भारताच्या खेळाडूंची जर तुम्ही माहिती घ्यायला गेला, तर भारतामध्ये जे काही हे केलं जातं ऑलिम्पिक गेम्स मध्ये किंवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जे काही खेळाडू हे होतात, प्रावीण्य मिळवतात किंवा सुवर्ण पदक, कांस्य पदक, ब्रांझ पदक मिळवतात. तर त्यामध्ये भारतामध्ये किंवा त्या भारतीय खेळाडूंचा भारतामध्ये कसा सन्मान केला जातो किंवा त्यांचा कशा प्रकारे त्यांना गौरवान्वित केलं जातं ते पाहूया. आपल्या देशात आपल्या भारत देशात ऑलिम्पिक्स मध्ये यशस्वी झालेले अनेक खेळाडू आहेत. अनेक खेळाडू म्हणजे कोणते, कर्णम मल्लेश्वरी असतील, राजवर्धन सिंग राठोड असतील, त्यानंतर सीमा मलिक असतील किंवा मेरी कोम असतील, आणि यावर्षी यशस्वी झालेले असतील मीराबाई चानू असतील. या सर्व खेळाडूंनी त्या ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळू दे व रजत पदक मिळू दे व सुवर्ण पदक मिळू दे, संपूर्ण भारत देश त्यांचे स्वागत करण्यास काय असतो, हा सुसज्ज असतो. खेळाडू त्या ज्या राज्यातील असतो ते राज्य त्यांना सरकारी खात्यात मोठमोठ्या पदावर नियुक्त करते. तसेच लाखो रुपयाची काय धनराशी देखील दिली जाते. भारत सरकार त्यांना अर्जुन पुरस्कार किंवा पद्मविभूषण देऊन त्यांचा आदर सत्कार करते. भारतातील विविध संस्था आपापल्या कुवतीनुसार त्यांचा यथोचित सत्कार करतात. देशातील सर्व सर्व राज्यात त्यांना काय केला जातो, हा सन्मान केला जातो. म्हणजे या खेळाडूंना काय मिळाले, एक प्रेरणा मिळावी की किंवा बाकीचे जे नवोदित जे खेळाडू असतील, या खेळाडूंना काय मिळावे, ते प्रेरणा मिळावी. म्हणून हे भारत सरकार काय करत असते, हे सर्वांना योग्य तो सन्मान देत असते किंवा योग्य त्या सन्मानाने गौरवान्वित करत असतात. जसं की संपूर्ण देश त्यांचे स्वागत करण्यास सुसज्ज असतो. प्रत्येक राज्य त्या त्या खेळाडूला काय करत असतं, ते सरकारी खात्यामध्ये मोठमोठ्या पदावर नियुक्त करत असतात. त्यांना लाखो रुपयाची धनराशी सुद्धा काय केली जाते, दिली जाते. भारत सरकार त्यांना अर्जुन पुरस्कार असेल किंवा पद्मविभूषण देऊन त्यांचा आदर सत्कार करते. किंवा भारतातील विविध संस्था जे असतील, विविध संस्था किंवा एनजीओ ज्याला बोलतो, एनजीओ काय करतात, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं त्यांचे काय करतात, आदर सत्कार करत असतात, हे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यानंतर लेखक असे बोलतात, त्यामध्ये त्यांनी काय केले, हे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण दिली. उदाहरणे एक बघू आपण की लेखकाने कोणते पहिले उदाहरण दिलेले आहे की अमेरिकेतील जेन्सी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 4 अजिंक्यपद मिळवले. 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 4 अजिंक्यपद मिळवले. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्यांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेचा यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकन्स नव्हे तर साऱ्या देशाने या खेळाडूचा त्यावेळी एवढा गौरव केला, एवढे कौतुक केले. ओवेनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. आता तुम्ही पाहिलं असेल की आता अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त काय केलं, तर वर्णभेद किंवा वर्णभेदाला खूप बळी पडत असतात लोक. पण हे बर्लिन ऑलिम्पिक वरून दिसून आले की आफ्रिकी वंशाच्या खेळाडूने यामध्ये काय केले, ते 4 पदक मिळाले किंवा त्याने उच्च विक्रम काय केले, प्रस्थापित केले. तो वेगळ्या वर्णाचा असून देखील अमेरिकन लोकांनी काय केले, त्याचे खूप मोठा गौरव केलेला आहे, खूप मोठे कौतुक केलेले आहे. म्हणजे त्याचा वर्ण विसरून त्या पूर्ण अमेरिकेनेच नाही तर पूर्ण जगाने काय केले, त्याची प्रशंसा केलेली दिसून येते. त्यानंतर असेल दुसरं उदाहरण सांगितले, एमिल झटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तिथे त्याने 5000 मीटर धावणे, मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील मानवी रेल्वे इंजिन अशा झेटोपेकने ख्याती मिळवली. यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल एक अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. तर झेकोस्लोवाकिया जर पाहायला गेले, एक छोटासा देश आहे,
जो आपलं एक राज्य जर घेतलं त्या राज्यापेक्षा पण काय हा छोटा देश आहे. पण तेथील एका खेळाडूने 5,000 मीटर काय केले धावण्यामध्ये त्याने विक्रम प्रस्थापित केले त्याने किंवा त्याला एक मानवी रेल्वे इंजिन म्हणून पण काय केले ते त्याने ख्याती मिळवलेली आहे आणि त्याच्याबद्दलच जगातील सर्व लोकांना काय केलंय त्याच्याबद्दल अभिमान बाळगलेला आहे किंवा अभिमान वाटलेला आहे. आता हा तर होता आपला आपला हा टॉप धडा होता किंवा पाठ होता ऑलिम्पिक वर्तुळाचा गोल. तर यामध्ये एक शेवटचा एक प्रश्न येतो की ऑलिम्पिक खेळाचे वैशिष्ट्य काय आहेत? किंवा आता पूर्ण जो आपण हा टॉपिक शिकलो किंवा आपण हा पूर्ण जो धडा पाहिला लेसन पाहिला त्यामध्ये एक प्रश्न येतो की ऑलिम्पिक खेळाचे वैशिष्ट्य काय आहेत किंवा ह्या जे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत या ऑलिम्पिक खेळात. तर ऑलिम्पिक खेळ हा काय केलं तर सर्वप्रथम ते वैशिष्ट्य पाहूया आपण. ऑलिम्पिक खेळ हा काय दर 4 वर्षांनी खेळला जातो. या खेळात संपूर्ण जग काय होते हे सहभागी होतात. प्रत्येक देशातील खेळाडू स्पर्धक म्हणून ऑलिम्पिक मध्ये काय होतात हे सहभागी होत असतात. प्रत्येक देशाचे अन्य देशांचे काय केले तर मैत्रीचे जिव्हाळ्याचे काय होतात ते संबंध निर्माण व्हावेत म्हणून या क्रीडा स्पर्धा काय केल्या तर त्या भरविल्या जातात. स्त्री व पुरुषांना यांना या खेळात काय केले जाते हे समान संधी दिली जाते. आता ह्याच्यामध्ये पहा ह्याच्यामध्ये खेळामध्ये लिंगभेद सुद्धा केला जात आहे. लिंगभेद म्हणजे काय की स्त्री पुरुष काय करणे असमानता असते. पण या खेळामध्ये जर पाहिलं ऑलिम्पिक खेळ असतील किंवा बाकीच्या ज्या जागतिक क्रीडा स्पर्धा असतील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काय केले जात नाही लिंग भेद दाखवला जात नाही. त्यामध्ये दोघांना स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे या दोघांना काय केले जाते ही समान संधी दिली जाते. येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. संपूर्ण जगात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, सद्भावना, शिस्त, ऐक्य व मैत्री वाढ लागावी हाच या स्पर्धेचा काय असतो हा प्रमुख उद्देश असतो. संपूर्ण विश्व हे कुटुंबच आहे म्हणून एकमेकांशी बंधुभावाने काय केले ते वागले पाहिजे. हे त्यामुळेच ही स्पर्धा काय करते आपल्याला जास्तीत जास्त प्रेरणा देते किंवा जास्तीत जास्त आपल्याला मोटिवेट करत असते. त्यामुळेच काय केले त्याने येथे ही ऑलिम्पिक खेळांचे काय आहेत हे वैशिष्ट्य आहेत. तर हा पाठ आपला इथे संपते. परत एकदा आपण थोडेसे स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न असतील स्वाध्यायामध्ये प्रश्नांचे काय करूया थोडंसं रिव्हिजन करूया. सर्वप्रथम ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य. आता ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य काय असेल की सिटीएस, ऑल्टिएस आणि फोर्टिएस. आता ऑलिम्पिकच्या वाक्यातून मिळणारा संदेश कोणता असेल गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. म्हणजे प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे किंवा अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. दुसरा असेल बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त काय केले पाहिजे ते श्रम केले पाहिजे. दुसरा प्रश्न आहे ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना. तर ऑलिम्पिकच्या सामन्यातून कोणत्या भावना विकसित होतात? सद्भावना असेल, समता असेल, मैत्री असेल, विश्वबंधुत्व असेल, शिस्त असेल किंवा ऐक्य असेल. त्या भावना काय होतात तिथे वाढीस होतात किंवा विकसित होतात. दुसरा असेल पहिल्या ऑलिम्पिक विलेज. तर पहिल्या ऑलिम्पिक विलेज मेलबोर्न येथे वसलेले आहे असे दिसून येते. दुसरा असेल डॅश पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगळ्या देशात भरवले जातात. इसवी सन 1776 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगळ्या देशात काय केले जातात ते भरवले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल पुढचा जो तक्ता दिलाय पुढचा तक्ता दिलेला आपल्याला काय करायचं पूर्ण करायचंय. तिथे एक वाक्य दिले पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. त्या प्रत्येक वाक्याचे तुम्हाला काय सांगायचं मूळ शब्द, शब्दजात, प्रकार, लिंग, वचन आणि विभक्ती सांगायचे. तर पहिला असेल पुरुषांसाठी. त्याचा मूळ शब्द आहे पुरुष, शब्दजात असेल नाम, प्रकार असेल सामान्य नाम, लिंग असेल पुल्लिंग, वचन असेल अनेक वचन आणि विभक्ती डॅश आहे. दुसरा शब्द असेल व. याचा मूळ शब्द आहे व, शब्दजात आहे उभयनाव्य अव्यय, प्रकार, लिंग, वचन आणि विभक्तीमध्ये काय आहे डॅश आहे. स्त्रियांसाठी मूळ शब्द असेल स्त्री, शब्दजात असेल नाम, प्रकार असेल सामान्य नाम, लिंग असेल स्त्री, वचन असेल अनेक वचन, विभक्तीमध्ये डॅश आहे. वेगवेगळे. आता ह्याच्यामध्ये मूळ शब्द येणार नाही. शब्दजात असेल विशेषण,
प्रकार असेल डॅश येईल, लिंग हा डॅश येईल, वचन काय येईल अनेक वचन आणि विभक्ती डॅश येईल. पुढचा असेल सामने. सामनेमध्ये मूळ शब्द असेल सामना, शब्द असेल नाम, प्रकार असेल डॅश, लिंग असेल डॅश, वचन असेल अनेक वचन आणि विभक्तीमध्ये डॅश. शब्दजात मध्ये असेल शब्दजात मध्ये होतात शब्द असेल होतात, मूळ शब्द असेल होणे, शब्द जात असेल क्रियापद, प्रकार असेल अकर्मक क्रियापद, लिंग ह्याच्यामध्ये कोणते येणार नाही, वचन मध्ये कोणते येणार नाही, विभक्तीमध्ये कोणते येणार नाही. पुढचा असेल ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना काय करायची स्पष्ट करायची. आता ह्याच्यामध्ये काय आहे की मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचे काय आहे महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्याने एक मानाचे स्थान आहे. या ऑलिम्पिक सामन्याचे स्वतंत्र निशाण म्हणजे एक भला मोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढरा शुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या, काळ्या रंगाचे काय असतात ते वर्तुळे एकमेकात गुंपलेली असतात. हे 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड किंवा ध्वजाचा पांढरा शुभ्र रंग म्हणजेच विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या खेळामध्ये काय असतं त्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात आणि या सामन्यासाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करत असतो. क्रीडाच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेदही नाही. जे सर्वांना काय मिळते समान संधी मिळते. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात. मग खेळाडूंचा पराक्रमाचा आणि प्रयत्नाचा संदेश देणारा ध्वज डोलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडाचे 5 वर्तुळे समतेचा व विश्व बंधुत्वाचा काय करत हा संदेश संपूर्ण जगाला देत असतो. तर हा पाठ आपण आज पाहिला ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. बाळ जगन्नाथ बाळ जगन्नाथ पंडित यांनी खूप छान असा पाठ लिहिलेला आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप. यातून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आजचा लेक्चर किंवा आजचा पाठ हा इथे संपतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो